आपकी अदालतमध्ये क्रिकेट स्टार वसीम अक्रम यांच्यावर आरोप आहे की हे प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसत असतात. वसीम साहेब, मी अलीकडची चर्चा बघितली तर तुम्ही ICC बद्दल असं म्हटलं होतं की यामध्ये तर गोऱ्यांचं डॉमिनेशन आहे. तर आहेच. चुकीचं काय म्हटलं? एहसान मनी आहेत जे पाकिस्तानचे आहेत, हो. त्यांचं विधान मी वाचलंय. त्यांनी म्हटलंय की वसीम अक्रम हे सगळं यासाठी म्हणतोय कारण त्याला समज नाहीये. मला सांगा किती इंडियन पाकिस्तानी ICC मध्ये आहेत? त्यांनी म्हटलं की मी स्वतः ॲज अ पाकिस्तानी आय एम ऑनर्ड बाय द प्रिव्हिलेज गिव्हन टू मी टू लीड ICC इन कॅरिंग आउट रिस्पॉन्सिबिलिटी टू ॲक्ट विदाउट फिअर ऑर फेवर टू एनी नेशन. मग त्यांचं म्हणणं आहे की मी मी एक असं नाही पाकिस्तानी म्हणत की हेड आहे. पाकिस्तानी असावा, मी म्हणतो इंडियन असावा, श्रीलंकन असावा, बांगलादेशी असावा. आता त्यांचे जे गोरे एक एक टेस्ट मॅच खेळून रिटायर होत आहेत, त्यांना तिथे जॉब मिळतोय लाख लाख पाऊंड वर्षाचे. जे आमच्या क्रिकेटरना 5-5 टेस्ट मॅचेस खेळले, 20-20 खेळलेत, त्यांना का नाही हे लोक बोलवून घेत? वाय? आय हॅव नथिंग अगेन्स्ट ICC. मला इथे कधीच नोकरी नाही करायची ICC मध्ये. मी ते बोलतोय जे कोणीही नाही बोलत, म्हणून अननेसेसरी कमेंट्स म्हणता. मी ते बोलतो. आता शब्बीर अहमदवर 4 वेळा ऍक्शन घेतली. पहिल्यांदा ऍक्शन झाली, क्लिअर झाला. दुसऱ्यांदा ऍक्शन घेतली, क्लिअर झाला. तिसऱ्यांदा ऍक्शन केली, क्लिअर झाला. आता पुन्हा ऍक्शन सस्पेक्ट करून दिली. भाई, एकदा एका मुलाने तुम्हाला क्लिअर केलं आहे, सो जस्ट लेट हिम प्ले हिज क्रिकेट. सारखं पण वन्स यू सेंड इट टू ऑस्ट्रेलिया बायोमेकॅनिक्स, जे हाय गॅजेट टाइप्स नाव घेत असतात, ज्यांचं आपल्याला काही माहित नाही, ते करून जेव्हा क्लिअर त्याला केलंय, तर मग का त्या बिचाऱ्याला त्रास देत आहेत? वाईस वर्सा गोज फॉर हरभजन, फॉर शोएब मलिक. आमच्या इथे तर तिथे कोणामध्ये तुम्ही मला सांगा कोणत्याही गोऱ्या प्लेअरला कधी असं ट्रीट केलं असेल का त्यांनी? तुम्ही म्हणताय की जे व्हाईट स्किन प्लेयर्स आहेत त्यांच्याबरोबर अशी वागणूक नाही होत. हो, मी हे म्हणतोय. आणि आमच्या इथे आम्ही बोलत नाही आहोत क्रिकेटर या अशा संध्यांवर. मी का बोलत आहे? मी माझ्यासाठी थोडीच बोलतोय की पुढे भविष्यात आमच्या लोकांना इंडिया पाकिस्तान मधून ICC मध्ये जॉब मिळेल जाऊन. कोणी रिप्रेझेंट करेल आमच्या पण देशाला. ICCचा जो प्रेसिडेंट आहे तो एहसान मनी आहे, पाकिस्तानचा आहे, एशियन आहे, तो तर कोणी गोरा नाहीये. नाही, तो एशियन नाहीये, तो तिथे राहत आहे, इंग्लंडमध्ये राहतोय मागच्या 25 वर्षांपासून. ही इज रिप्रेझेंटेड बाय पाकिस्तान. त्यांना तुम्ही पाकिस्तानी नाही मानत? नाही, मी पाकिस्तानी नाही म्हणत. मी हे म्हणतोय की ते इथे राहत नाहीत. त्यांना पाकिस्तानच्या फर्स्ट क्लासची माहिती नाहीये, कल्चरबद्दल माहित नाही, प्लेयर्सच्या मानसिकतेबद्दल माहित नाही, त्यांना PCBची माहिती नाही, हे मला सांगायचं आहे. त्यांनी म्हटलं की जे वसीम अक्रमने जे विधान केलंय, इन दिस कॉमेंट्स विल नॉट डू एनी गुड टू गेम अँड ऑफेन्सिव्ह इवन टू दोज एशियन्स हु आर इन्व्हॉल्व्ड इन द ICC. This is only couple. I know. My point is, I have nothing against ICC. Never had anything against ICC. मी जर एहसान मनी जरी नसते आणि कोणी दुसरं असतं तरी मी असंच त्यांच्या विरोधात बोललो असतो. आणि ते एका नवीन नियमांसोबत बाहेर आले आहेत. त्यांच्या कमिटीमध्ये पण आहेत. एक 15 डिग्रीचा रूल घेऊन आले आहेत की बॉलर जर 15 डिग्री पर्यंत त्यापेक्षा जास्त तो जर्क आहे. आता 15 डिग्री तर मला समजत नाही, तर हे सामान्य व्यक्तीला काय समजेल? आता अंपायर फील्डवर 15 डिग्री कसा पाहिल? तर भाई, जिथे या 2 गोष्टी, वकारचं एक म्हणणं आहे, वकार युनिसचं, आयदर यू चक और आयदर यू डोंट. देअर इज नो इन बिटवीन. एक तर तुम्ही जर्क करता किंवा तुम्ही नाही करत. तर सिम्प्लिफायर करा जेणेकरून लोकांना लक्षात येईल. आणि प्लेयर जर तुम्ही सुरुवातीला, करिअरच्या सुरुवातीला जर तुम्ही त्यांना पकडत आहात, जर काही सस्पिशियस ऍक्शन जर ते ठीक नाही होते, तर त्यांना बॅन करा. मुरलीधरनने 400 टेस्ट विकेट घेतले तरी त्यांना नंतर म्हणता की जर्क करताय. त्यानंतरच म्हटलं जातंय, जेव्हा लोकांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली आणि जेव्हा आधी मुरलीधरन खेळत राहिला तेव्हा कोणालाही पर्वा नव्हती. तुम्हाला वाटतं सौरभ गांगुलीला जे बॅन केलं तो सुद्धा अतिरेक होता? तो मी इन्सिडन्स पाहिला नाही. तो खूप जास्त बॅन करून टाकला. आय थिंक 2-1 मॅच साठी बॅन केलं असतं, एक फाईन लावलं असतं तर योग्य होतं. आय थिंक इज बॅन फॉर 6 मॅचेस. त्याचा ऑफेन्स इतका मोठा नव्हता ज्या प्रकारे त्याला बॅन केलं. आणि त्याचा रिझल्ट असा आला की त्यांच्या हातातून कॅप्टन्सी सुद्धा निघून गेली. अगदीच. मला वाटतं 6 मॅचेसमध्ये न खेळणं, स्टँड इन कॅप्टन परफॉर्मन्स करत असेल, टीम चांगली करत असेल तर नक्कीच. आता ऑस्ट्रेलिया इंग्लंड सारखं आमचं स्ट्रक्चर थोडीच आहे की एक कॅप्टन 1 वर्षासाठी अनाऊन्स केला गेला. तो इथे स्टँड इन कॅप्टन 6 मॅचेस जिंकला तर बाहेर, पुढचा कॅप्टन घरी गेला तर ही एकत्रितपणे पूर्ण वेगळी संस्कृती आहे. पण तुमचं स्टेटमेंट मी वाचलं होतं की तुम्ही म्हटलं की सौरभ गांगुली आता बदलले आहेत, स्टाईल बदलली आहे, स्लिपिंग कॅप्टन झालेत, असं वाटतंय मैदानामध्ये जसे झोपलेले आहेत. मी नाही, पूर्ण प्रेसने म्हटलंय. तर परफॉर्मन्स नव्हता होत, फिल्डिंग देखील ठीक होत होती. एक कॅप्टन म्हणून तुम्हाला पुढे लीड करायचं आहे. जे सौरभ गांगुलीमध्ये 6 वर्षाचं एन्थुसियाझम दिसत होतं ते आता यापुढे दिसत नव्हतं. तर मी यासाठी म्हटलं की त्यामुळे त्यांना थोडं कदाचित कॉन्फिडन्स मिळेल किंवा मला 1-2 शिव्या घालतील आणि मेहनत करायला सुरुवात करतील. आता बघा, नेटमध्ये तासभर बॉलिंग करत आहेत, प्रेशर आलंय. आय रेस्ट माय पॉइंट देअर. बघा, कधी तुमच्या बॉलिंगला झोडपलंय सौरभ गांगुलीने? हो, तर आता एक मॅच ते आमचं स्टार स्पोर्ट्स दाखवत असतं मागच्या 1 वर्षात, ज्यामध्ये माझी धुलाई झाली, ती एकच मॅच दाखवत आहे.
जर तुम्हाला सांगितलं गेलं की इंडियन टीमचा कॅप्टन तुम्हाला निवडायचा आहे तर तुम्ही कोणाला निवडाल? सचिन तेंडुलकरला, राहुल द्रविडला, सौरभ मला गांगुलीला? वाटतं सचिनने 2दा प्रयत्न केला आणि त्याचा गेम त्याने एन्जॉय केलाय आणि मला वाटतं त्याला प्रेशर नकोय. त्याने मोठे रेकॉर्ड तोडायचे आहेत आणि सौरव गांगुलीने पण मला वाटतं त्याने आपली कॅप्टन्सी केली आहे खूप मॅचमध्ये. एक चांगला कॅप्टन भारताचा जिंकण्याबद्दल कन्सर्न केलं तर. आणि आता राहुलची वेळ आहे. तो तर एक खूप मोठा आणि महान खेळाडू आहे आणि चांगली कामगिरी करतोय. तुम्हाला वाटतं की इरफान पठाण एक असा व्यक्ती आहे जो पुढे जाऊन ज्याला आम्ही वसीम अक्रमच्या बरोबरीचा क्रिकेटर म्हणू शकतो? मी या गोष्टींपेक्षा पूर्णपणे वेगळा विचार करतो. इरफान पठाणला कंपेअर करणं खूप जास्त घाईचं आहे. तुम्ही त्याची तुलना एकतर कपिल देव किंवा दुसऱ्याशी नाही करू शकत. त्या माणसाकडे तर खूप टॅलेंट आहे. त्याचं लक्ष असायला हवं की त्याने इंडियामधून आणखी 12 ते 15 वर्ष खेळायचं आहे. आता इथे भारतात आपली अडचण अशी आहे की एका खेळाडूला एकदमच एका इनिंग नंतर तुम्ही त्याला ब्रॅडमन सोबत तुलना करता. हे अगदी खरं आहे. तसेच इतकी स्पॉन्सरशिप येते, तो मुलगा एकदम घाबरून जातो की यार मी खूप मोठा जबरदस्त स्टार झालो. ते त्याच्यासाठी चांगलं नाहीये. जर इरफानला असं वाटतंय की मी 15 वर्ष अजून खेळायचंय तर तो नक्कीच तिथे पोहोचेल. तो आता उत्तम बॅटिंग करतोय, विकेट मिळवतोय, विकेट पण मिळते त्यांना. पण अजून 15 वर्ष खेळेल त्यानंतरच हे माहीत पडेल. 5 वर्षानंतर माहीत पडेल इरफान एकतर माझ्यापेक्षा उत्तम बॉलर आहे, कपिल देवच्या बरोबरीने बनू शकतो की नाही. इट्स टू अर्ली टू कम्पेअर. काय कारण आहे की तुम्हाला असं वाटतं की आजकाल 2 मॅचमध्ये जर रन बनवले किंवा विकेट्स घेतल्या तर त्यानंतर मग डोकं थोडं हलायला लागतं? अगदीच. मीडिया जेव्हा प्रेस अटेन्शन मिळतं, मीडियाच्या फ्रंट पेजवर फोटोज यायला लागतात. एव्हरीवेअर दे आर गोइंग, पीपल आर अराउंड देम अँड प्लस स्पॉन्सर्स आर कमिंग इन. तर मग थोडंसं रिलॅक्स होऊन जातात. ठीक आहे, आता मी मला कोणी नाही हलवू शकत, त्याने काय फरक पडतो. आता पाकिस्तानमध्ये वेगळं आहे थोडं. तिथे खेळाडू यासाठी जास्त खेळतात, त्यांना लिफ्टच कोणी नाही करत. ते स्पॉन्सर्स बिचारे स्वतः शोधतात की यार प्लीज आम्हाला घ्या. इथे तर लाईन लागलेल्या असतात. हेच तर आहे डिफरन्स. जेव्हा कोणती गोष्ट अथक परिश्रमाने मिळते, तुम्ही त्यासाठी जास्त मेहनत करता. हे माझं आहे इथे इंडियामध्ये की इथे एकदम थोडीशी गॅप दिली, कोणता मुलगा चांगलं करत असेल 2 वर्ष बघतात, मग त्याला स्पॉन्सर्स त्याच्या मागे पडतात. इट विल बी गुड फॉर द बॉय हू कॅन रिप्रेझेंट द कंट्री फॉर लॉंगर टाइम. काय सल्ला द्याल तुम्ही? महेंद्रसिंग धोनी आहेत, इरफान पठाण आहेत, हे सगळे यंगस्टर्स आहेत जे हो. चांगलं काम करतायत, ज्यांना स्पॉन्सरशिप मिळत आहेत, जे लोक वीरेंद्र सेहवाग सुद्धा त्या लिस्टमध्ये आहेत. काय सल्ला द्याल? सेहवाग इज ओव्हररेट नाव. त्याने जवळपास 40च्या वर टेस्ट मॅचेस खेळले, त्याचा 50चा ॲव्हरेज आहे, तर तो पहिल्या कॅटेगरीमध्ये आलाय. पण बाकी दोघांसाठी माझा हाच सल्ला आहे की त्यांच्यासाठी की बाकी अजूनही ते थोडं, मला माहिती आहे थोडं कठीण आहे. कोणी चांगला स्पॉन्सर ऑफर आला रिफ्यूज करणं. रिफ्यूज तर नका करू, पण आपल्या गेमवर लक्ष द्या. परफॉर्मन्स द्याल तर सगळं काही त्यांच्याजवळ येईल. त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते सर्व त्यांच्याकडे येईल. जगातल्या क्रिकेटमधल्या छोट्याशा भागात तर 1 वर्ष 2 वर्षावर परफॉर्मन्स कन्सिस्टंट करा. सगळं काही त्यांच्याजवळ येईल. 10 पटीने जास्त येईल. वसीमभाई, ही सगळी कॉन्ट्रोवर्सी एलिगेशन पाहिल्यानंतर मला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. आणि हा प्रश्न जर सुनील गावस्कर सुद्धा बघत असतील किंवा जेवढे जुने क्रिकेटर आहेत, तुम्ही इतके रेकॉर्ड बनवलेत पीसीबीच्या अंतर्गत आणि आमच्या बीसीसीआयच्या अंतर्गत सुद्धा, पण जे लोक क्रिकेटचं के वरून स्पेलिंग सुरू करतात ते लोक जर क्रिकेटला हँडल करत राहिले आणि तुम्ही लोक शांतपणे बसून राहिलात फक्त प्रेसमध्ये कमेंट, तर मग मला असं वाटतं की नेहमी हिंदुस्थान आणि पाकिस्तानसाठी उधारीचं आयुष्य असेल आणि क्रिकेटचा उद्धार नाही मी होणार. तुमच्याशी सहमत आहे असं बोलण्यासाठी. कोणताही क्रिकेट बोर्ड करत असेल तर मी बोललो बघा मला न्यायालयात बोलवलं आणि अटॅकिंग मी ठीक की मी आहे, बोला अननेसेसरी सगळेच्या बोलतो. सगळे. जसं या ESPN वर आणि स्टार स्पोर्ट्सवर तुम्ही लोक सगळेच्या सगळे एकत्र आहात, तुम्ही सगळे लोक मिळून का नाही बोलत? आय बिलीव्ह की आमच्यासारखे टॉप प्लेयर्सनी बोललं पाहिजे. जर कोणत्या प्लेअरवर अतिरेक होत आहे किंवा क्रिकेट बोर्डकडनं चूक झाली तर वी शुड स्पीक आउट. यांनी खूप फरक पडेल, लोकांना पण समजेल काय होत आहे ते. पण आमच्या इथे बोलतच नाही. मी आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं की आमच्या इथे कदाचित घाबरतात किंवा मे बी दे डोंट वॉन्ट टू गेट इन टू कॉन्ट्रोवर्सी, बट दे शुड गिव्ह देअर ओपिनियन. राईट ऑर रॉंग, दे शुड गिव्ह देअर ओपिनियन.